दिनांक 13/2/2025 रोजी MIDC पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय खबर मिळाली की नितीन साहित्य नगर सुप्रीम कॉलनी इथं एका बंद बेकरीत चोरून आणलेल्या लसणाच्या गोण्या आहेत। सदर माहिती प्राप्त झाल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस नाईक रवींद्र परदेशी, पोलीस शिपाई शशिकांत मराठे, रतन गीते, नरेंद्र मोरे, राहुल पाटील अशा स्टाफला कारवाई कामी रवाना केला असता 2 पंचांसमक्ष बेकरीची झडती घेता बंद बेकरीमध्ये 97 गोण्या लसूण रुपये 4,85,000चा मिळून आला। बेकरी मालक ईश्वर प्रकाश राठोड यांना सदर मालाबाबत विचारपूस करता त्यांनी माहिती दिली की त्यांचा चुलत भाऊ विनोद गणेश रुडे राहणार सुप्रीम कॉलनी यानं सदरचा माल कुठून तरी विकत आणला आहे, परंतु माल खरेदीबाबत कोणतीही बिलं त्याच्याकडे दिलेली नाही, फक्त त्याने साठवण्यासाठी बेकरीत ठेवला आहे, त्यामुळे सदरच्या मालाची बिलं त्यांच्याकडे नाही आहेत। तरी सदर मालाबाबत मालकी स्वामित्वाबाबत संशय आल्याने MIDCच्या वरील स्टाफनं सदर माल जप्त करून इसम विनोद रुडे यावर मुंबई पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदर मालाबाबत अधिक तपास करता श्याम रमेश मनवानी राहणार नागपूर यांचे टाटा युनियन कंपनी नागपूरचा असून त्यांनी तो नागपूर इथून बुखारो रांची या ठिकाणी पोहोचवण्यासाठी महिंद्रा टेम्पो चालक आरोपी विनोद रुडेकडे ताब्यात दिला होता, परंतु विनोदनं सदर मालाची पोहोच न करता स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता अपहार करून नेला होता। MIDC पोलीस स्टेशनला खबर मिळाल्यानं त्याची विल्हेवाट लागण्या अगोदरच MIDC पोलीस स्टेशनवरील पथकातील अधिकारी तसंच कर्मचारी यांनी तो जप्त केला। सदर माल श्याम मनवानी यांच्या ताब्यात दिल्यानं त्यांनी जळगाव पोलिसांचे आभार मानले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस स्टेशनचे अधिकारी तसंच कर्मचारी यांनी केली। आरोपी विनोद रुडे याचा पोलीस शोध घेत आहे। दीपक जाम, 40गाव स्पीड न्यूज, जळगाव।